सर एक बुलेटचा राऊंड घेऊया आपण. चलो चलो चलो. फुलटू होता वाटते. फुलटूच होता. पॅराडाईज फुटवेअर आमच्या दुकानावर नकरी आहे. तर गाईज नमस्कार. आणि आज दिवस दुसरा आहे प्रयागराजमधला. आणि जो माझ्या मागे बघता तुम्ही तो माझा हॉटेल आहे जिकडे मी राहिलेलो. हॉटेल तेवढा काय खास नव्हता, पण ठीक आहे, आम्हाला काम चालवायला लागलं. आणि मला एक गोष्ट सांगा, मी जरा कसा दिसतोय मला ते पण सांगा. व्हाईट कुर्ता आणि व्हाईट पॅन्ट, व्हाईट अँड व्हाईट मस्त. आणि गाडी बिडी आमची रेडी होते, सामान बॅगी वगैरे टाकायचे बाकी आहेत. आता आम्ही इकडून निघणार आहोत डायरेक्ट वाराणसीला. सर एक बुलेटचा राऊंड घेऊया आपण. चलो चलो चलो. और थोड़ा ऐसा करो फोन. तर काही जस्ट बुलेटचा राऊंड बिऊंड झाला, व्हिडिओ काढले. आता जे आमचे मित्र आहेत प्रयागराजचे त्यांना आम्ही बाय बोलतो. भाई मिलते हैं, चलो. बिल्कुल भाई. भाई चलो मिलते हैं. ओके भैया. यस भाई, पक्का आना जरूर. नेहरू के फोन करना, कुछ भी रहेगा. और शुक्रिया. चलो. तर इकडची घरच वेगळी आहेत. आणि आता सूरज जस्ट बोलला का बोलतंय जिकडे आपण राहू शकतो का. मी बोललो भाई मी तर राहू शकतो, कारण मी एकदम साधा ऍडजस्टिंग माणूस आहे. मी कुठेही राहू शकतो, कुठे आपलं काय टेन्शन नाही. बोलतोय मी ना राहू शकत. पण इकडची घरं वगैरे तुम्ही बघा कशी आहेत, गली वगैरे. कॉन्ट्रॅक्ट होता एक नंबर. भाई सगळी जॅकेट घालून होते तिकडे ऑलमोस्ट. आणि इकडून बनारस म्हणजे वाराणसी फक्त 100 किलोमीटर आहे प्रयागराजवरून. पण तिकडे जायला 4 तासाची वेळ दाखवते. म्हणजे आम्हाला 1 किलोमीटरला जवळपास 4 ते 4.5 मिनटं लागतात. आणि म्हणजे ट्रॅफिकच एवढी आहे, तर आम्ही आता शॉर्टकट गुगल मॅपच्या अनुसार आम्ही शॉर्टकट शोधून चालू आहे, पाहू शकता तुम्ही. तिथे पार्क करून तर काहीच आम्ही आता वाराणसीला आलेलो आहोत. आणि चौका घाटला इकडे मोठी पार्किंगची व्यवस्था केलेली आहे. तिकडे आम्ही गाडी पार्क करून रिक्षाने आणि म्हणजे छोट्या ज्या बाईक असतात इलेक्ट्रिक, या गाडीत आम्ही जाऊ मंदिरापर्यंत. काय बोलता? इसे घूमेंगे ना, बस सामने पार्किंग है ये. ओके ठीक है, ये पूरा ठीक है. चलो लगा हुआ है. हमें अभी यूटर्न मारते हैं पहले. ठीक है अभी इधर जाएंगे, यहाँ पे दूर पड़ेगा आपको, फिर आपको दूर पड़ने का ठीक है, दिक्कत अभी होगा. यूटर्न मारते हैं हम. शुक्रिया भाई. ठीक है, ओके. जय श्री राम, जय श्री राम. फुलटू होता वाटते. फुलटूच होता. त्याला थांबेलंय. एक मिनिट मला वाटलं काय वेगळं सांगते. तर काही जस्ट आम्ही पार्किंगपर्यंत पोहोचलो आहोत. एक म्हणजे माहितीसाठी सांगतो फक्त, काय सरकारने इकडे फ्री पार्किंग्स बनवलेले आहेत युनिव्हर्सिटीचे ग्राउंड्स वगैरे घेऊन. तर आता पाहू शकता माझ्या मागे पूर्ण पार्किंग आहे आणि पार्किंग फ्री ऑफ कॉस्ट आहे. तर आता इकडून गाडी लावून आम्ही ऑटोमध्ये जाणार. आणि ऑटोमधून जाऊन मंदिरावर जाण्यासाठी 1 किलोमीटर तुम्हाला चालायला लागतो. तर नंतर दर्शन घेऊ. आणि दर्शनाला 3-4 तास लागची लाईन आहे. आता बघू कसा आमचं दर्शन सॉर्टेड होतो, दर्शन आम्हाला कसा भेटतो ते आता पुढे जाऊन काहीतरी आम्हाला मार्ग काढावा लागेल. चलो अभी ऑटो में जाने का समय. गाडी लावले, रिक्षा पण घेतली आम्ही. संपल माझा अजून लेट होईल. तो ये देखो बनारस की गलिया. बनारस आणि उज्जैन जवळपास सेमच दिसतो असा दिसायला. मुंबईवरून आलो. भाकूम झालं इथं आलो. तिथून आता मंदिराचं दर्शन घेऊन अयोध्याला नाही. ना डायरेक्ट उज्जैनला. हाँ व्लॉगिंग करता हूँ भाई, मराठी ब्लॉगर हूँ भाई. अभी भी शुरुआत की चॅनल. आता सुरुवात केले. मराठीत बोला बाय. छत्रपती शिवाजी महाराज की जय. आए येऊन एकदम मराठीत बोला. कुठे होतील आपल्याला. मराठी में आए और ये मराठी बोलना हो कि आए हमारी दुकान पे जरूर आए बनारस. अरे जब भी बनारस आओगे
मतलब आपको मराठी में बोलने का है क्या? अरे प्रमोशन मागा लागले प्रमोशन. आप दुकान का नाम लो और बोला आमच्या दुकानावर नक्की या. अब पॅराडाईज फुटवेअर आमच्या दुकानावर नकरी आहे. आमच्या दुकानावर नक्की या. आमच्या दुकानावर नक्की या. पॅराडाईज त्यांच्या दुकानावर तुम्ही नक्कीच या पण. एन पाटील आला बघा. हो. तुमचं नाव काय दादा? ऋषिकेश. तर ऋषिकेश दादा आणि मला सबस्क्रायबर भेटलं तिकडे मला काशीमध्ये. बरं वाटलं तुम्हाला भेटून. चला हॅपी जर्नी दादा. येस येस येस. चला ओके थँक्यू. पहिला सी पतीरा ठीक है ये वो रबड़ी है, ये मलाई है, ये छेना पाया. रबड़ी मलाई रसगुल्ला तीनों. कितना हो भैया? 100 ना 100. पैसे दे त्याला. दे रे पैसे याला. तर काहीच एक लेडीज आहे जी आमचं दर्शन करून देत आहे स्वस्तामध्ये आणि VIP दर्शन. ॲक्च्युली VIP दर्शन बंद आहे आणि 500-600ची लाईन लागते दर्शनासाठी. तर बघूया आता कसा जुगाड होतो आमचा दर्शनाचा. तिने एक मुलगा तर पाठवला आहे. बघूया लेट्स सी. ती तुम्हाला राईट साईडला दिसते. लाईन आहे का मस्ती जी तुम्हाला कॅमेरा या साईडला दिसते ती लाईन आहे. आणि लाईन मंदिराचे कितीतरी पहिलाच सुरू झाले. अजून काहीच बाहेरच आहे. ॲक्च्युली जी दर्शन करून देणार आहे ती 1,500 रुपये बोलते पर पर्सन. तर मी आता बाहेर गेलेलो विचारायला का किती लाईनीत किती लोक कधीपासून उभे आहेत. तर लोक बोलत होती का 4 से 4.5 घंटा हो गया हम लोग लाईन में खडे. तर आमच्याकडे दुसरा काही पर्यायच नाही. त्यांना 1500 रुपये देऊन आम्हाला दर्शन घ्यावंच लागेल. चीटिंग करता है तू. चीटिंग 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 करता है तू. चतुर्थी पंधरवड लोहा मठाकडे या तुम्ही. देवाई तर काही जस्ट आम्ही दर्शन घेऊन आलो आणि दोघं आमचे हिरो शॉपिंगवर घसरलेत. मेन गोष्ट अशी झाली का आम्ही दर्शनाला गेलेलो आणि दर्शनाचा बंदोबस्त जी लाईन 500-600 होती ती आम्ही बंदोबस्त करून 1500 पर्यंत 1300 बोलणं केलेलं आम्ही. तर 1500ची लाईन आम्हाला वाटली की ठीक आहे आपण इकडे आलो महादेवाने इकडे बोलून घेतलं म्हणजे काहीतरी बंदोबस्त होईल. मग त्याच विशेष भावनेत आम्ही असं केला का आम्ही त्याला बोललो की भाई 1500 रुपये बहुत ज़्यादा हो रहा है, आपको फ़ोन करते अगर नहीं हुआ तो कुछ. तर आम्ही पुढे लाईनीत गेलो आणि नुकताच आम्हाला एक मराठी परिवार भेटला. त्या मराठी परिवारासोबत बोलता बोलता एवढा आपुलकीचा भावना झाला का ते स्वतःहून म्हणाले का तुम्ही आमच्या लाईनीत या. लाईनीत घुसणं थोडा कठीण होता आमच्यासाठी पण कसा ना कसा आम्ही लाईनीत घुसलो आणि आम्ही दर्शन घेतलं. दर्शन आमचा 1 तासात झाला तरी नाही करता पण खूप मन प्रसन्न झाला. बाकी बाई काय घेतं? अरे मम्मीला मागडे. पक्का मम्मीला का? येस. गुड गुड गुड. पाठवलं ना. तर काहीच आता जेवायला त्याचं दर्शन झालंय. खूप मन प्रसन्न आहे खरंच. काहीच भरपूर भूक लागले आणि एक फास्ट फूड कॉर्नर भेटला आम्हाला. तिकडे आम्ही राईस वगैरे खात आहोत आणि निघणार होतो आम्ही कारण आमच्याकडे टाईम नाही आता. आम्हाला आता निघायचं उज्जैन म्हणजे घर वापस जाण्यासाठी. अभी राइस से काम चलाना पड़ेगा. बाय. यस भाई यस. आमची बॅटरी डाऊन झालेली आहे. इरिटेट झालेलो होतो आम्ही. सगळ्यांचे पाय वगैरे दुखलेत. आता फक्त इकडून निघायचं वाराणसी सोडायची. गर्दी बघून दमलो आम्ही अक्षरशः. पण दर्शन चांगला झाला आमचा एवढा आहे. लाल जवाब भाई. महादेवाची कृपा होती. हर हर महादेव. तर आता इकडून निघतोय. ऑटोमध्ये बसलोय. टीम हो जाएगा.
इसका 32 साल उम्र है, इसको 8 बच्चा है। कितना? 8। आपको कितना बच्चा है? शादी नहीं हुआ। अभी महाकुंभ में क्या, महाकुंभ में क्यों क्या बोलते हैं शादी के हिसाब से आए ना? दुआ मांगने आए, दुआ। हाँ, देखो भाई लोग बोले शादी करने के लिए आए। अभी काशी विश्वनाथ भगवान को भी बोले रहेंगे ना, जल्दी शादी होने दो। ट्रेन पे मिल चुका है, हाँ, ट्रेन में मिल चुका है। सेटिंग करवा दिया ट्रेन में। वाह वाह वाह, ट्रेन में मेरे को भाई उड़ीसा वाले से सीखना पड़ेगा कुछ तो। महाकुंभ में आकर लोगों को लड़कियां भी मिल रही है यहाँ पे ट्रेन में आते आते। वाह 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 वाह, मतलब शादी के लिए कुछ शादी के लिए, शादी के लिए, गलत मत शादी के सोचो, लिए। शादी के लिए लग्नासाठी। अच्छी बात है, अच्छी बात है। तर गाईज पाहू शकता तुम्ही काल रात्री जो आम्ही दर्शन घेतला महादेवांचा काशी विश्वनाथाचा, तो खूप मन प्रसन्न झाला आमचा। आणि काल आम्ही गाडीत ट्रॅव्हल केला। आता मध्य प्रदेशच्या बॉर्डरमध्ये होतो आम्ही, आणि आता आम्ही एका डेस्टिनेशनला चाललो आहे। त्या तुम्हाला व्हिडिओमध्ये कळेलच का आम्ही चाललो आहे कुठे। तर व्हिडिओ लास्टपर्यंत पूर्ण बघा। गाईज तुम्ही हा मंदिर बघत असाल, हा माता बगलामुखीचं मंदिर आहे। आणि 10 जसं महाविद्या ती ही 8वी देवी आहे, आणि हा शक्तिपीठच आहे एक, जो की नलखेडा इकडे आहे। आणि देवी खूप शक्तिशाली आहे आणि शत्रुनाशक देवी आहे। आता या ठिकाणी आम्ही दर्शन घेण्यासाठी थांबलेलो आहोत। आणि मी याच्या मागच्या ब्लॉगमध्ये सुद्धा मी हा घेतलेला आहे, मी इकडे आलेलो आहे। पण आज परत या मातेचं दर्शन घेऊन मी आज उज्जैनला बाबा महाकालचं दर्शन घेऊन घरी निघणार आहे। पीला पूछे 30 कर दिया संदीप पेंदारा 230 1 230 2 230 तीनों 60 100 रुपया 10 20 30 चला। 130 1 तर फुलांची निलामी असते नाही का, जो गोडाऊनचा लॉट येतो, म्हणजे जो पूर्ण लॉट येतो। हां 130 रुपये झालं. नाही माल असेल तो बघायला त्यांचा, अजून काय असू शकतो की सांगता येत नाही, आपल्याला आयडिया नाही। पण ते निलामी चालू होती त्यांची। आणि हा माता बगलामुखीचं मंदिर आहे। गाईज आता बगलामुखीवरून आम्ही उज्जैनच्या दिशेने निघत आहोत, आणि आज दर्शन घेऊन आम्ही घरी निघणार आहोत। उज्जैनला दर्शनाला गर्दी आहे का नाही ते अजून काही माहीत नाही। आता तिकडे पोचू तेव्हा बघू, आणि लवकरच निघणार आहोत। उज्जैन बाबा तर आता उज्जैनचं दर्शन संपूर्णपणे झालेलं आहे। खूप मन प्रसन्न वाटला। आता निघतोय आम्ही। काय तुला काय करत आहे?